नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण संख्येची स्थानिक किंमत म्हणजे काय हे पाहिले आहे. आज आपण संख्यांचे विस्तारित रूप म्हणजे काय हे पाहणार आहोत. संख्येचे विस्तारित रूप समजून घेण्यासाठी आपल्याला संख्येची स्थानिक किंमत म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ 15 या संख्येतील 1 ची किंमत काय आहे तर 10 आहे आणि 5 ची किंमत काय आहे तर ती 5 आहे. आपण अजून एक उदाहरण बघूयात. येथे मी घेतलेल्या उदाहरणामध्ये मुलांना 1 गठ्ठा म्हणजेच 1 दशक आणि 1 काडी म्हणजे 1 एकक म्हणजेच 1 दशक म्हणजे 10 एकक हे समजणे गरजेचे आहे. तर संख्येचे विस्तारित रूप म्हणजे काय तर संख्येचे विस्तारित रूप म्हणजे असा एक मार्ग की सांगितलेल्या प्रत्येक अंकाची किंमत म्हणजे विस्तारित रूप. विस्तारित रूप ही संकल्पना मुलांबरोबर घेताना सर्वप्रथम येथे दाखवल्याप्रमाणे कार्ड तयार करून घ्या. या कार्डांच्या आधारे विस्तारित रूप कसे मांडायचे हे आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ 47 या संख्येचे विस्तारित रूप कसे मांडायचे यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे कार्डची अशा स्वरूपामध्ये मांडणी करून घे. आणि आपण अजून एक उदाहरण बघूया. येथे मी 135 ही संख्या घेतलेली आहे आणि त्यांच्या कार्डची अशा स्वरूपामध्ये मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर 135 या कार्डची मांडणी मी अशा स्वरूपामध्ये केलेली आहे. तसेच येथे मी 107 ही संख्या घेतलेली आहे आणि 107 ची मांडणी येथे अशा स्वरूपामध्ये करून त्याचे विस्तारित रूप देखील मांडलेले आहे. यानंतर दिलेल्या विस्तारित मांडणीतून ती संख्या कोणती आहे त्याची मांडणी कशी करायची हे पाहूया. उदाहरणार्थ येथे 30 अधिक 0 हे एका संख्येचे विस्तारित रूप. तर याची मांडणी अशा स्वरूपामध्ये 30 ही आहे. अजून एक उदाहरण बघू. येथे 100 अधिक 50 अधिक 6 ही विस्तारित स्वरूपातील मांडणी अशा स्वरूपामध्ये येथे मांडलेली आहे आणि हा अंक 156 तयार झालेला आहे. त्याचबरोबर पुढचं उदाहरण बघूया. येथे मी 100 अधिक 60 अधिक 1 हे विस्तारित रूप घेतलेले आहे. तर याची संख्या ही 161 ही आहे. अशा प्रकारे कार्डचा उपयोग करून मुलांकडून संख्येचे विस्तारित रूप म्हणजे काय हे पक्के करून घ्या. यानंतर मुलांना इथे दिल्याप्रमाणे संख्या देऊन संख्येचे विस्तारित रूप मांडायला लावणे. उदाहरणार्थ 305 या संख्येचे विस्तारित रूप आहे 300 अधिक 10 अधिक 0. त्याचबरोबर 18 या संख्येचे विस्तारित रूप आहे 10 अधिक 8. याउलट संख्येचे विस्तारित रूप देऊन ती संख्या किती आहे हे मांडायला सांगा. उदाहरणार्थ 200 अधिक 10 अधिक 0 म्हणजे 210. त्याचबरोबर 100 अधिक 0 अधिक 1 बरोबर 101 आणि 100 अधिक 20 अधिक 3 बरोबर 123. अशा स्वरूपामध्ये मुलांकडून सराव करून घे. मित्रांनो, आज आपण संख्येचे विस्तारित रूप म्हणजे काय हे पाहिले आहे. पुढील भागात आपण बेरीज आणि बेरजेचा उपयोग म्हणजे काय हे पाहणार आहोत.